नमस्कार. आज आपण खूप दिवसांनी भेटत आहोत, तर आज आपण बनवणार आहोत आळूवडी. चला त्यासाठीचं साहित्य बघून घेऊया. आळूची पानं, हळद पावडर, तीळ, ओवा, आलं लसूण, हिरवी मिरची, जिरे, तांदळाचं पीठ, मीठ आणि डाळीचं पीठ. आता आपण डाळीच्या पिठामध्ये तीळ घालून घेतलेले आहेत. आलं, लसूण, मिरची, ओवा आणि जिरं पेस्ट देखील टाकलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. साधारणपणे अर्धा चमचा हळद पावडर घातलेली आहे आणि तांदळाचं पीठ देखील आपण घालणार आहोत, त्यामुळे वड्या छान खुसखुशीत अशा होतात. आता आपण या पिठामध्ये पाणी घालून घेऊया आणि थोडं घट्ट असं पीठ याचं बनवून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपलं पीठ छान पद्धतीने तयार झालेलं आहे. आता आपण एक वडी बनवून घेणार आहोत. अशा प्रकारे छान पानाला पीठ लावून सगळीकडून घ्यायचं आहे. पानं मोठी असतील तर तुम्ही कमी पानामध्ये वडी बनवू शकता. पानं लहान असतील तर एका वडीसाठी साधारणपणे 7 ते 8 पानं लागतील. मी 5 ते 6 पानांची वडी बनवणार आहे, जी जास्त मोठी पण होणार नाही आणि जास्त छोटीही होणार नाही. छान पीठ आपण लावून घेणार आहोत. वडी बनवताना थोडंसं पीठ घट्ट ठेवलेलं चांगलं, मग वडी घट्ट अशी बनते. नाहीतर मग वडी आतून लूज राहते. म्हणून मी एकदम पीठ घट्ट असं ठेवलेलं आहे. सहा पानं आपली पीठ लावून तयार झालेली आहेत. आता पानं दोन्हीकडून अशी थोडी थोडी मोडपून घ्यायची आणि त्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं, जेणेकरून ती उघडणार नाहीत. आणि या प्रकारे छान दाबून दाबून वडीचा रोल बनवायचा आहे. या प्रकारे तिला पीठ लावून पूर्ण दोन्ही साईडनी बंद करायची आहे. पाहू शकता तुम्ही किती छान प्रकारे आपली वडी तयार झालेली आहे. तिला वरून थोडंसं पीठ लावून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण या सर्व पानांची अशी वडी बनवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपल्या वड्या छान प्रकारे तयार झालेल्या आहेत. पीठ थोडं उरलं होतं, त्याच्यामुळे मी वडीच्या वरून लावून घेतलेलं आहे. आता आपण इडलीच्या भांड्याला तेल लावून घेणार आहोत आणि या सर्व वड्या याच्यावरती गॅसमध्ये उकडायला ठेवणार आहोत. जरा वेळ थांबा. गॅस पेटून घेऊया आणि आपण वड्या या इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून घेणार आहोत. वड्या ठेवताना थोडीशी काळजी घ्या. खूपच छान आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. आणि वडी भांड्यामध्ये खाली कमीत कमी 1 ते 1.5 तांब्या पाणी
टाकणं गरजेचं आहे आणि एक साधारणपणे 10 मिनटं तरी वड्या आपल्या उकडू द्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता की आपण आता वड्या उकडायला ठेवणार आहोत. 2 नंबरच्या जाळीमध्ये आपण वड्या उकडायला ठेवतोय, कारण आपल्या वड्या खूपच अशा उंच झालेल्या आहेत आणि तिसरी वडी अशी वरून ठेवलेली आहे. आता आपण इडलीच्या भांड्याचं झाकण लावून घेणार आहोत आणि एक साधारणपणे 15 मिनटं वड्या उकडून देणार आहोत. आपण बघूया आपल्या वड्या उकडल्यात का. छान प्रकारे आपल्या वड्या उकडलेल्या आहेत. आता आपण गॅस बंद करूया आणि एक साधारणपणे अर्धा तास याला असंच कुकरमध्ये थंड होऊ देऊया आणि मग तळण्यासाठी त्याला बाहेर काढूया. आपली वडी छान प्रकारे तळून झालेली आहे. आता आपण ती काढून घेऊया. पाहू शकता तुम्ही किती छान प्रकारे आपली आळूवडी तयार झालेली आहे. एकदम कुरकुरीत अशी आळूवडी आपली तयार झालेली आहे. आपण ती टेस्ट करून बघूयात. नक्कीच तुम्ही देखील ट्राय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला पण विसरू नका. धन्यवाद.